आज आपण आलूचे पराठे बनवणार आहोत। त्यासाठी लागणार आहे आलूला छान उकळून घेतली आहे। त्यानंतर सांबार, कांदे, कढीपत्ता, लसूण, अद्रक, मिरचीचा पेस्ट, सोप, कस्तुरी मेथी, जीरा, तिखट, मीठ आणि हळद। सर्वात आधी आलूला बारीक करून घेऊ। आलू बारीक करून झालेले आहे। आता भाजी बनवून घेऊ। तेल गरम झालेलं आहे। यात जीरा घालू, अर्ध्यातून अर्धा चम्मच। यात कांदे घालू। गॅस कमीच ठेवायचा। जीरा, लसूण आणि मिरचीचा पेस्ट आहे। कढीपत्ता, सोप अर्धा चम्मच, कस्तुरी मेथी अर्धा चम्मच, हळद अर्ध्यातून अर्धा चम्मच, मीठ अर्ध्यातून अर्धा चम्मच, तिखट अर्ध्यातून अर्धा चम्मच आणि चांगल्याने फिरवून घेऊ। यात बारीक केलेले आलू, चांगल्याने मिक्स करून घेतली आहे। यात सांबार घालू। सांबारला पण छान मिक्स करून घेऊ। गॅस बंद करून घेऊ आणि मिश्रण थंड व्हायला ठेवू। मिश्रण थंड झालेलं आहे। आता याचे गोळे करून घेऊ। सर्व गोळे असेच करू। गोळे बनवून झालेले आहे। आता पराठे बनवायला सुरुवात करू। भिजवलेला आटा आहे। याला असं छान प्रेस करून घेऊ। मिश्रणचे गोळे घेऊ आणि याच्यामध्ये ठेवू। असं बंद करून घ्यायचं, जेणेकरून मिश्रण बाहेर नाही निघालं पाहिजे। थोडा आटा लावली, असं लाटून घेऊ। तवा गरम झालेला आहे। यात पराठा घालू। 1 मिनिट असं शिजायला ठेवू। 1 मिनिट झालेला आहे। आता पराठ्याला पलटवून घेऊ। पुन्हा पराठ्याला पलटवून घेऊ आणि तेल घालू। पुन्हा तेल घालू। झाला आपला पराठा, काढून घेऊ। आपले पराठे बनवून तयार झालेले आहे। तर असे पराठे तुम्ही बनवा, खा आणि मला कमेंट्स करून सांगा। धन्यवाद।